पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं. त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. राणेंना उमेदवार ही राणेंनी हट्टाने घेतलेली या उमेदवार आहे. त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे. आता वैभव नाईकांकडे आता सध्या काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही. मी काल पण बोललो, महाराष्ट्रातला सर्वात रिकामटेकडा आमदार कोण असेल तर तो वैभव नाईक आहे. पहिलं तर त्याच्या शरीराकडे बघून तो कुठल्याच मॅचचा प्लेअर वाटत नाही. 2024 त्याचे पण दिवस जवळ आलेत. त्याला आम्ही 13वा नाही, त्याला टीममधूनच बाहेर काढणार येणाऱ्या त्याच्या निवडणुकीमध्ये. एवढं वैभव नाईकांनी समजून घ्यावं. आता उरलेले जे काय 5-6 महिने ती आमदारकीची मजा मार. तुला 13वा नाही, तुला टीममधूनच येणाऱ्या 2024 ऑक्टोबरमध्ये बाहेर काढणार.